नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कसे आहेत? बरे आहेत ना? तर आज आपण आहे ना व्हिडिओ बनवणार आहेत, त्याच्यामुळे आपला व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. सई, तू उरक ना. किती टाइम ब्रश करायचा तुला? हा, 4 तास झाले हातात घेऊन बसली. उरक लवकर. तुला कधी ब्रश करायचा आहे? खाऊन पिऊन ब्रश करतो तू? चला, आता मम्मीने आपल्याला आहे ना पोहे बनवलेत 1 नंबर. आणि आता नाश्त्यात आपण पोहे खाऊया. लिंबू घे रे. रुद्र, मम्मीने पोहे बनवलेत. पोहे कोणाला खायचेत? चला, बायकोने पोहे केलेत. पोहे खाऊया जरा टाकाटाक मध्ये आणि मग जाऊ जरा बाहेर. रुद्र, चल लवकर. पोहे नाही खायचे तुला? हा, आंघोळ करायचे होते. आंघोळ करू. हा, लगेच करायची होय? कुठं जायचं तुला आंघोळ करून? बाहेर जायचं? बर. घरी सकाळी नाश्ता ते करून बसलो होतो, पण अचानक खाली ना काल मला जोरदारात आवाज आला. लाईट आणि ते सगळं बंद करा. म्हणलं काय झालं? लवकर पळा खाली. धोरण ते नेत होता. खाली जाऊन पाहत होता का आमच्या बिल्डिंगचे आहे ना 5-6 मीटर जळाले. जे दुसऱ्या फ्लोअरवर होते ना ते सगळे जळून खाक झाले होते. मग ते जरा सगळी लाईट बीट कनेक्शन बंद केलं आणि त्याच्यावर आहे ना ते पावडर मारली, तर सगळी आग बी गिजली. तर आपल्याला ना आज दिवस मला वाटतं याच्यातच आपल्याला सुट्टी तर आपल्यालाच बघावं लागेल आणि सगळे ना व्यवस्थित करावं लागणार आहे. मॉल हाय रे, पण लय चावक दिसतंय. मग नाही त्याला पोकळ. अरे आता झालं वाटतंय ते. नाही मग पोळं तयार झालेलं आहे बघ. पोळं तयार झालं, पण लय बारीक आहे ते. काय माशा मास्टर आहे मोळा काढायला. राजू नाही, मोडून पळायचं घेऊन. मोडून पळायचं, पण ते लय चावक दिसतंय रे. हा, नाही ते चावण लय लय हे. हा, मग तू कुठं चालला? आता आलोय ना. हा, मग जायचंय. पळू नका इकडं तिकडं. ते अर्ध पाठवतो आपल्या व्हॉट्सअपला, अर्ध तयार करून. जळाल्यामुळे ना आपल्याला ना बिर्ला गेटला जायचं होतं, कारण आपण आहे ना लगेच इलेक्ट्रिशियनला बोललेलं होतं आणि त्या वायरिंग ते काय लागत आहेत ना ते घ्यायच्या होत्या. त्याच्यामुळे ना आम्ही आता आहे ना बिर्ला गेटला आलतो आणि तिथे एक इलेक्ट्रिशियनच्या दुकानात गेलो. आता त्याला सगळी लिस्ट लिहिली आणि आता आहे ना त्याच्याकडून सगळं सामान घेऊन आता त्याला द्यावं लागेल. नाही तर लवकर करावं लागेल, नाही तर दिवसभर बसले बिना लाईटीचं फॅन. एक तर आता गरमी चालू झालेली. बरोबर कधी घेतले का? आम्ही निघलो होतो, पण आमच्या फिटरचा आहे ना परत कॉल आला. म्हणला आहे ना, काय म्हणला? परत 10 मीटर सगळं चंबुगाबाळ आम्हाला परत खाली उतरावं लागलं. काय झालं सगळं आता तिसऱ्या माळ्याचे पण अर्ध्या वायरी जळालेले. पुढं आलो तर परत वायरमनचा फोन आला की इलेक्ट्रिशियनचा की इलेक्ट्रिशियनला सगळं जे साहित्य होतं ते आणून दिलं ना. आता इलेक्ट्रिशियनला सामान आणून दिल्याच्या नंतर आहे ना आपल्याला ना गोलीला ना महावितरणचं ऑफिस आहे, आता तिकडं जायचंय. म्हणजे आता बराच टाइम होणार आहे आपल्याला. ऑफिसला आलं पण ऑफिसच बंद दिसतंय बाबा. लयच मोठा कुटाणा झाला. आता परत जावं लागतं काय बिना तसंच काम होतं की नाही काय माहिती. आता गोलीला आलो तर इथं मोठाच राडा की इथं आमच्या आधी 2-4 जण बसले होते, कारण ना तिथं कुणीच ऑफिसमध्ये ना कुणीच नव्हतं. म्हणून आता आपला किती टाइम होतं काय माहिती, पण शेवटी आले बा लवकर. मग काय तिथं आम्ही डॉक्युमेंट दिले आणि आम्ही आता निघालो घराकडे. आपल्याला कारागीर 1 नंबर ओके भेटले. दिवसभर त्याने जेवले पण नाही, पण आपलं सगळं काम आहे ना एकदम टाकाटाक आणि लाईट चालू करून दिले. त्याच्यामुळे आमच्या सोसायटीतर्फे त्यांचे खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आणि आपला व्हिडिओ ना इथं शेवट करतो.